सर नमस्कार. आज पहाटेच्या दरम्यान भूम तालुक्यातील मात्रेवाडी या ठिकाणी तेथील शेतकरी विजय माने यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि अतिशय गंभीररित्या जखमी केलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत असणारे जे भारतीय सैन्य दलामध्ये या देशाची सेवा करतात ते सागर माने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या धाडसामुळं आणि त्यांच्या टेक्निकमुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे जीव वाचले आहेत. तर नेमका तो काय प्रकार घडलेला आहे ते आपल्यापर्यंत माहिती पोचलेली आहे का? मी माझ्या 2 टीम पाठवल्या आहेत तिथं आणि तिथे म्हणजे ठसे वगैरे कलेक्ट केलेले आहेत आणि सध्या त्याची म्हणजे दिसत आहेत ठसे वगैरे आणि आपण ह्याच्यानंतरची पुढची परमिशन वगैरे घेऊन पुढचे जी काही प्रोसेस आहेत ते सगळ्या प्रोसेस फॉलो करू. आता जखमीची परिस्थिती कशी आहे? तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलमध्ये पाहणी केलेली आहे का? हो हो, मी पाहणी केलेली आहे. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे नेलेलं आहे आणि परिस्थिती व्यवस्थित आहे आता सध्या तर. आणि त्यांच्या बंधूची वगैरे मी स्वतः भेट घेतलेली आहे, विचारपूस केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल वरिष्ठांना मी सर्व कल्पना दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये या बिबट्यामुळं अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर लोकांनी काळजी घेण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण जनतेसाठी काय संदेश द्याल? उपाययोजनेसाठी रात्री फिरताना जरा जास्त टाळावं, गरज असेल तर जावे. परत त्याच्यामध्ये हातामध्ये काठी, बॅटरी, गळ्याला मफलर वगैरे बांधलेला असावा की जेणेकरून त्याच्यापासून संरक्षण मिळेल. आणि सहसा म्हणजे जाताना मोबाईल वगैरे मोठ्यानं आवाज करणे, बोलत चालणे असं व्यवस्थित जर केलं तर त्याचं म्हणजे प्रमाण कमी होऊन जाते आणि तो असा हल्ला वगैरे करत नाही.